5. अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा. सुदत्त हा कोसल जनपदाची राजधानी श्रावस्तीचा नागरिक होता. या देशावर राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथ पिंडक तेथे आला होता. तो राजगृह येथील श्रेष्ठींकडे थांबला होता, ज्याच्या बहिणीशी त्याचा विवाह झाला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठींकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे की काय असे त्याला वाटले. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतांना भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला व तेथे पोचला. आणि तथागतांनी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव त्वरितच ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने भगवंताचा उपदेश ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून एका प्रश्नाने सुरुवात केली. कोण आहे जो आपले जीवन घडवितो आणि त्यात जसे वाटेल त्यानुसार चालवितो? तो कोणी ईश्वर आहे काय? कोणी सृष्टीकर्ता आहे काय? जर ईश्वर निर्माण करता असेल तर सर्व प्राणीमात्रांना त्याच्या अधीन राहून निमूटपणे चालावे लागेल. कुंभाराने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. जर ईश्वराद्वारे जग निर्माण झालेले असते तर त्यात दुःख, आपत्ती किंवा पाप कसे असते बरे? कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला असे मानावे लागेल. जर दुःख आणि पाप यांचा स्रोत ईश्वरास मानले नाही तर त्याच्याहून वेगळे आणि स्वतंत्र असे दुसरे एखादे कारण असले पाहिजे असे मानावे लागेल. आणि मग तो ईश्वर सर्व शक्तिमान राहणार नाही. याप्रमाणे ईश्वर विषयक कल्पनांचे मूळच नष्ट होते हे तुमच्या लक्षात येईल. तर काय ब्रह्मापासून ही सृष्टी निर्माण झाली? ब्रह्मा देखील सृष्टीचे कारण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे बीजापासून झाड उत्पन्न होते त्याप्रमाणे सर्व वस्तूंची उत्पत्ती होते. तर मग एकाच ब्रह्मापासून ह्या सर्वच वस्तूंची उत्पत्ती कशी होऊ शकेल? जर ब्रह्म सर्वव्यापी असेल तर मग निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असेही म्हटले जाते की आत्मा हाच निर्माता होय. तर मग त्याने सर्वच वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य आहेत आणि त्यांना बाह्य अस्तित्व आहे. ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? तुम्ही जर असेच समजाल की ना कोणी सृष्टीकर्ता आहे आणि ना कोणता कार्यकारण भाव आहे तर आपले जीवन घडविण्याचे आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे आपण जे प्रयत्न करतो त्यांचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की ज्या वस्तू अस्तित्वात येतात त्या सर्व कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. त्यांना ईश्वर, ना ब्रह्म, ना आत्मा किंवा ना विनाकारण निर्मित झालेल्या नाहीत, तर आमची स्वतःची कर्मेच आहेत जी बऱ्या वाईट परिणामांना कारणीभूत असतात. हे सर्व विश्व कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर म्हणजे प्रतीत्य समुत्पाद नियमावर आधारलेले आहे आणि जी काही कारणे असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो तो आधीपासून अंतापर्यंत सुवर्ण असते. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया. आपण व्यर्थच्या काल्पनिक भराऱ्या मारण्यात लिप्त राहू नये. आपण आत्मा आणि आत्मार्थ पासून मुक्त होऊया. कारणाशिवाय कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही, म्हणून आपण कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे परिणाम देखील आपणास कुशलच मिळतील. अनाथपिंडक म्हणाला, भगवंताच्या वचनातील सत्य मला समजले आहे व मी त्यास हृदयंगम केले आहे. मी माझ्या अज्ञानास आणखी दूर करू इच्छितो. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करतो याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे करावी लागतात आणि विपुल संपत्ती मिळवल्यामुळे मला अनेक गोष्टींची चिंता करावी लागते. तरीही मी माझी कामे आनंदाने करतो आणि मी त्यासाठी प्रमादरहित राहून खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे.
आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना आणि गृहस्थ जीवनाला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि परंपरागत ऐश्वर्याचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढला आहे. याप्रमाणे त्यांनी सबंध जगाला निर्वाणाचा मार्ग दाखवला आहे. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना त्यांची सेवा करून सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उद्यम यांचा मी त्याग करावा काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय. आणि तथागत म्हणाले, अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला उदात्त धार्मिक जीवनाचा आनंद मिळणे शक्य आहे. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि जी जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवासाठी एक वरदान ठरतो. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गृहस्थ जीवनातच राहा. तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही अप्रमादपूर्वक राहा. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर जीवन, ऐश्वर्य, अधिकार यासाठी त्यांची जी आसक्ती असते ती त्यांना गुलाम बनवते. केवळ रिकामपणाचे जीवन जगण्यासाठी जो भिक्खू गृहत्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जिणे घृणास्पद होय. निष्क्रियतेचे आणि शक्तीच्या अभावाचे जीवन स्पृहणीय नसते. जोपर्यंत अंतप्रेरणा जागृत होत नाही तोपर्यंत तथागताचा धम्म कोणीही माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्याग करावा असे सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, कामभोग इत्यादी सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून काम करोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात आयुष्य घालवोत, त्यांनी आपले अंतःकरण त्यात ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. आणि जर ते पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमळाप्रमाणे राहतील, जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. यात काहीही शंका नाही. अनाथ पिंडकाला जाणवले की सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट आहे, साधे आहे आणि शहाणपणाचे आहे. त्याची तथागताच्या सद्धम्मात प्रगाढ आस्था होती. त्याने हळूहळू भगवान बुद्धांच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. 6. राजा प्रसेनजित यांची धम्मदीक्षा. भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. दोन्ही हात जोडून वंदन केल्यावर तो म्हणाला, माझे राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे की आपण येथे आले आहात. आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील बरे. ज्या अर्थी आता मला आपले पवित्र दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्म अमृताचे प्राशन करायला मिळावे. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, परंतु जे धर्मरूपी धन आहे ते शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा ह्यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून भगवंत म्हणाले, अतिसामान्य स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपारायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो, तर मग ज्याने पुष्कळ पुण्य अर्जित केले आहे अशा स्वतंत्र राजाला किती आदर वाटत असेल बरे. आणि म्हणून मी थोडक्यात धर्मोपदेश देत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्ण ऐकावे व आत्मसात करावे. आपली बरी वाईट कर्मे नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करीत असतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवास संयत ठेवा. कुकर्माचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि सांत्वना द्या.
राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो, परंतु धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व शोकाचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि धम्माचा विचार केल्यानेच या दुःखाच्या पर्वतांना आपण पार करू शकतो. तर मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? सर्व शहाणे लोक शारीरिक सुखभोगाची उपेक्षा करतात. ते कामनांपासून दूर राहून आपल्या आध्यात्मिक विकासासाठी आणि पवित्र जीवनाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे जमतील? जिथे वासना असेल तिथे सत्य कसे टिकणार? जर हे ज्ञान कुणाला झाले नाही तर तसा विद्वान मनुष्य जरी त्याची ऋषी म्हणून स्तुती होत असेल तरी त्याला अज्ञ समजले पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञेची प्राप्ती करून घेणे हा मानव जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथाची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण याच्याशिवाय सर्व निरर्थक आहे. हे सत्य केवळ परिव्राजकांसाठीच नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू असो किंवा गृहस्थ असो, व्रतधारी, प्रवर्जित आणि गृहस्थ यांच्यात मूलतः काहीच फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊन ते विनाशास प्राप्त होऊ शकतात आणि सामान्य कुटुंब वत्सल्य माणसेही ऋषी पदाला पोहोचू शकतात. कामवासनेचा सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात एकदा सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुम्ही माररूपी शत्रूपासून आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपल्या विचारांवर पहारा ठेवला पाहिजे, कारण आपण जे पेरता तेच आपणाला मिळते. माणसांकरता प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे जाण्याचेही मार्ग असतात. त्याचप्रमाणे संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुज्ञ माणूस ज्ञानानुसार आचरण करील, जेणेकरून त्यास अधिक ज्ञान प्राप्त व्हावे. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या मार्गानेच पाऊल टाकीत राहील. बुद्धिसंगत व्यवहाराने आणि सदाचाराच्या जीवनाद्वारे आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूच्या तुच्छतेविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे उत्तम प्रकारे समजून घ्या. आपल्या विचारांना उच्चतेकडे न्या. श्रद्धा आणि निष्ठा असू द्या. राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि आपल्या आनंदाचा आधार बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या प्रीतियुक्त मनावर असू द्या. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकालपर्यंत टिकेल. भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठवली आणि त्यांचा उपासक राहण्याची इच्छा व्यक्त करून तथागतांची शरण ग्रहण केली.